नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता RTO विभागाकडून वेगवेगळ्या कलमानुसार प्रत्येक वाहनाला परवाना दिला जातो। म्हणजे आता जरी माल वाहतूक करायचं म्हणलं तरी त्याला परवाना असतो, ट्रक टेम्पोला सुद्धा परवाना असतो, दुधाच्या टँकरना सुद्धा परवाना असतो। ह्या पर्यटक आपण ज्या परिरिक्षा टॅक्सी ह्यांचे परवाने असतात, म्हणजे त्याला नियम आहेत, प्रत्येक वाहनाला हा परवाना असतो। आता जे आपण समजतो की ओला कोलाच्या गाड्या आहेत का, कुठलीही गाडी नाही ती। आता ह्या परवान्यात तर एवढा मोठा गोंधळ केलेला आहे आणि RTOवाले मात्र पैसे खाण्यात एवढे दंग आहेत की त्या परवान्याच्यामुळं संपूर्ण वाट लागलेली आहे वाहतूक व्यवस्थेची। आपण म्हणतो की आम्हाला ओला कोला स्वस्तात नेते, ओला कोलाला कुठलीच परवानगी दिलेली नाही। ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे, त्यानं ॲप बनवलं आणि तुम्हाला ते ॲपवरनं तो गाड्या देतो, तो 25% 30% कमिशन घेतो आणि त्याचा काहीही ते फक्त ॲपवरती आहेत त्या चालतात गाड्या। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा, शासनानं त्याची चौकशी तर केलीच पाहिजे। हा बेकायदेशीरच आहे, अशी कुठली लायसन महाराष्ट्रात दिलेली नाही, देशात दिलेली नाहीत। फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्यामुळं महाराष्ट्रात आता ही लोक कायद्यात येऊ लागलेले आहेत ॲपवाले। म्हणजे आता काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, 10-15 गाईडलाईन्स सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या होत्या 1-1.5 वर्षापूर्वी, तर त्यातील लायसन्ससाठी ह्यांनी अर्ज केलेले आहेत आणि 5-5 रुपये 5 लाखाचं चलन भरलेलं आहे। बस ह्याच्या व्यतिरिक्त यांना कुठलंही नियम केलेला नाही, अजून काही नाही। पण नियम हा होईलच, ते कायद्यात येतीलच। पण मुळात म्हणल्यावर हे पर्यटक परवाने जे दिले जातात, ह्या परवाने सर्रास जे आता परवाना दिला जातोय ही खोटी कागदपत्र बनवूनच प्रत्येक जण घेतोय। जो तो काय म्हणतो माहिती आहे का, आम्ही खोटं काय दिलं का। आता हा परवाना कुठल्या अट्टीवरती देतात, हा पर्यटक परवाना आहे। म्हणजे आपण समजा मुंबईत गाडी आपण घेतली ज्या प्राधिकरणाकडं, तर त्या प्राधिकरणाच्या एरियात त्या गाडीला व्यवसाय करता येत नाही, पर्यटनासाठी दिलं आहे। म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात महाराष्ट्रभर किंवा त्या देशात सुद्धा ती गाडी जाऊ शकते। फक्त प्रत्येक राज्याच्या बाँड्रीवरती टॅक्स परमिशन ही त्यांना घ्यावी लागते। 2-4 दिवसाचा पुढं किती दिवस राहणार समजा, ते तुम्हाला करता येतं। पण मुळात हे परवाने कसे दिले जातात, आता खोटी कागदपत्र म्हणजे काय, तर हे परवाने टूर अँड ट्रॅव्हल्स ह्या सदराखाली दिलेले आहेत। आता हे कसं माहिती आहे का, हे परवाना करताना सर्वांची बोगस लेटर पॅन बनवलेत, आणखीन आमची टूर ट्रॅव्हल्स कंपनी आहे हे प्रत्येकानं जोडलेले आहेत आणि ह्या कंपनीवालेसुद्धा लेटर पॅड छापून देतात, सगळं हे करतात आणि RTOवाले पैसे खातात आणि ते हे कमवतात आणि गाड्यावाले पैसे खातात आणि आपल्या गाड्या विकतात। ही वस्तुस्थिती आहे, त्यांना कुठेही ओला कोलाला वगैरे अशी द्यावी लागणार नाहीत। आता ओला कोलाला जर गाड्या चालवायच्या म्हणल्या बेबवरती, तर त्यांना परवाने हे शासनाकडून घ्यावे लागतील आणि कायद्यात तरतूद आहे गट्टा परमिट देण्याची। गट्टा म्हणजे तुमचा 100चा गट्टा असतो, मग तुम्ही 1000 परवानेसुद्धा खरेदी करू शकता। आता BSTचे STचे हे गट्टा परवाने असतात, म्हणजे एका परवान्यावरती 100 गाड्या 200 गाड्या ह्या नोंद होतात आणि 100 परवान्याची 200 परवान्याची त्यांना फी भरावी लागते। STला सुद्धा भरावी लागते, BSTला सुद्धा भरावी लागते। ह्या सगळ्या गोष्टीला तो परवाना रिन्यू होतो, त्यांच्याही गाड्या पासिंग होतात, STच्या सुद्धा होतात, BSTच्या होतात, प्रत्येक नगरपालिकेच्या होतात। फक्त त्या स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळं ते RTO विभागाला लेटर देतात की आज आमच्या ह्या परवान्याच्या गाड्या टेस्टिंग घ्यायचे, तर त्या ठिकाणी जातात, ते डेपोतून तिथं गाड्या व्हेरीफाय करतात। बस म्हणजे ते RTOला बोलवत नाहीत। पण आता एखादी जर गाडी 2-3 गाड्या असतील किंवा अंतर लांब असेल, तर त्या ST महामंडळसुद्धा घेऊन येतात गाड्या, असं काय नाही, BSTसुद्धा घेऊन येते। पण BSTचं नेटवर्क चांगले असल्यामुळं डेपोत तशी व्यवस्था असते टेस्ट घेण्याची, तर अधिकारी तिकडे जातात, ते पत्र देतात की बाबा आमच्या ह्या गाड्यांचं एवढं 25 गाड्या आहेत, 50 गाड्या आहेत ह्या डेपोत अधिकारी नियुक्त करतात आणि जाऊन त्यांचं फिटनेस नोंदणीकरण करतात। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। पण प्रत्येकानं टी परमिट ज्याला आपण म्हणतो, पर्यटक परवाना म्हणतो, ज्यांनी ओलाला ह्या गाड्या लावलेल्या आहेत आणि बेकायदेशीरपणे हा व्यवसाय करतात। ओला कोला हा कमिशन एजंट आहे आणि शासनाचे अधिकारी लाच खाऊन ह्यांना पूर्ण सवलत दिलेली आहे। मुळात हे परवाने देताना
त्याची टूर ट्रॅव्हल्स कंपनी आहे का, त्याचं कार्यालय आहे कुठं. आता टूर ट्रॅव्हलच्या नावावरती तो 5 गाड्यासुद्धा घेऊ शकतो, त्याचं कार्यालय लागतं आणि भाडं त्यानं ठरवायचं असते कुठं जायचं किंवा काय कसं, आणि त्या पर्यटनासाठी आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. पण शासनाच्या अधिकाऱ्यांच्यामुळं RTOमध्ये एवढा लोचारा, भ्रष्टगिरी, पैसे खाणं हे धंदे चाललेले असतात आणि हे कायदे पायदळी तुडवले असतात. आणि सर्वांच्या आता बघा तुम्ही प्रत्येक गाडीनं आता प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर बी करत जावा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. आता RTOची पेपरलेस सेवा झालेली आहे, फेसलेस सेवा झाली. RTOला न जाता सगळी कामं होणार आहेत, ऑनलाईनच ते कामं करायचे आहेत. पण हे पर्यटक परवाने जे आहेत हे खोटी लेटर पॅड देऊन, जिथं त्याचं कार्यालयच नाही त्या टूर अँड ट्रॅव्हल्स, आणि परवान्यावरती बी तसं लिहिलेलं असतं, असं काय नाही. त्याला जो ऑथोरायझेशन परवाना वगैरे हे दिला जातो, त्या परवान्यावरती टूर अँड ट्रॅव्हल्स कुठली तुमची त्याचं नाव असेल ते दिलं जातं. म्हणजे एक टूर अँड ट्रॅव्हल्सवाला 5 गाड्या घेऊ शकतो, 10 गाड्या घेऊ शकतो, असं काही नाही. पण ती गाडी चालवताना प्रवासी वाहतूक करण्याचा बिल्लासुद्धा त्याला लागतो, कायद्यातच तरतूद आहे. पण इथं सगळा झोल, RTO अधिकारी भ्रष्टगिरी, वाहतूक अधिकाऱ्यांची लाचखोरपणा, म्हणून हे कायदे पायदळी तुडवलेले आहेत. म्हणून हे आधुनिक माफिया तंत्रज्ञानाच्या जोरावर ह्यांची लुटालूट चालू असते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. हे परवाने देताना ज्यांच्या नावावर पर्यटन गाड्या आहेत ह्यांच्यावरती जर त्यांची कागदपत्र चेक केली आणि जर RTOने ठरवलं, शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं, आम्हाला ह्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्सची खोटी कागदपत्र दिलेत, ह्यांचं कार्यालयच नाही, ह्यांची टूर अँड ट्रॅव्हल्सच नाही, फक्त आम्हाला लेटर पॅड दिले आणि ह्यांनी परवाना मंजूर केलेला आहे, तो परवाना कॅन्सल करू शकतील, गाडी स्विच करू शकतील आणि ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्यावर गुन्हाही टाकू शकतील. ह्याच्यात हे कंपनीवाल्यांची मोठी लॉबी असते. आणि आता काय हे सगळं पायी लागू गुरुज सगळं मुंबईत चाललेलं आहे. हो, गाड्या विकणारे तेच, चालवणारे तेच, कुणाला काय पडलेलं नाही. आणि मग मंत्री महोदयांनी म्हणायचं आम्ही कायद्यात आणणार आहे, कायद्यात आणणार आहे, कायद्यात. अहो तुम्ही RTOवाल्यांना, पोलीसवाल्यांना, वाहतूकवाल्यांना सोडणार रस्त्यावरती मोकळं. कुणाची टूर अँड ट्रॅव्हलची ऑफिसं कुठं आहेत. 100 गाड्यासुद्धा घेऊ शकतो एखादा, असं काही नाही, कायद्यात तरतूद आहे. त्याचा व्यवसाय आहे, तो ड्रायव्हर ठेवू शकतो. पण खोटी कागदपत्र म्हणजे जर तुमचं टूर अँड ट्रॅव्हल्स ऑफिसच नाही, नुसतं नावच लेटर पॅड तुम्ही बनवलायचा आणि त्या गाडीचा परवाना मिळवलायचा, हे मात्र तुम्हाला धोकादायक आहे. आणि हे सगळं राजरोसपणे RTOवाले, वाहतूकवाले ह्यांच्यामुळं इथं भ्रष्टाचार होतो, वाहतूक व्यवस्था सुधारत नाही, लाचखोरी वाढलेली आहे. आणि लोकही म्हणतात आमचं काय हे करतात, हवालदाराला 500 रुपये दिले झालं, RTOचं काय, तेव्हा RTOच्या समोर दलाल असतात, पैसे खातात आणि देतात लगेच. ही अवस्था असल्यामुळं पर्यटक परवाना हा एका प्राधिकरणातून दुसऱ्या प्राधिकरणात, म्हणजे मुंबईची गाडी असेल तर तो पुण्याला भाडं घेऊन जाऊ शकतो, 4 दिवस राहू शकतो, कोल्हापूरला जाऊ शकतो, रत्नागिरीला जाऊ शकतो, नागपूरला जाऊ शकतो. एवढंच काय, तो मध्य प्रदेशमध्ये बी जाऊ शकतो. पण मध्य प्रदेशच्या बाँड्रीवरती त्याला मध्य प्रदेशमध्ये किती दिवस राहणार तो त्याला टॅक्स वगैरे भरावा लागतो आणि ते परमिशन बाँड्रीवरती दिला जातो. त्या सुविधा आहेत. तर पर्यटक परवान्याचा सुद्धा हा मोठा घोळ आहे. परमिट राज जर खतम करायचं असेल तर शासनानं पर्यटक परवान्याची चौकशी करा, कागदपत्राची चौकशी करा आणि दोषी अधिकाऱ्यावरती गुन्हे टाका. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.